प्रोफाईल केस देतोय. सुभेदार फॅमिलीचं नाव ऐकलंस? ज्यांचे मल्टिपल बिझनेसेस आहेत ते. त्यांच्या जावयाचा खून झालाय. इन्व्हेस्टिगेट करायचंय आणि अर्जंट रिझल्ट पाहिजे. हो, सो सस्पेक्ट प्रसाद. मला ना असं गोल गोल फिरवता येत नाही. मैं सीधा पॉइंट पे आता हूं. तुला काय म्हणायचंय? मर्डर मी केलाय, डायरेक्ट ट्रान्सफर होईल. वरिष्ठ अधिकारी ऍक्शन घेण्यापूर्वी जे काही करशील ते सरळ मार्गाने करायचंय. म्हणजे बाप आहे मी इथे पण आणि डिपार्टमेंटमध्ये पण. बाप लेकाची पण आपापसात फाईट वाटते काहीतरी. इगो क्लॅशेस. आशुतोषचा मर्डर आणि पाटलांचं किडनॅपिंग याच्यात कनेक्शन काय आहे? कसाही असला तरी तो माझा नवरा होता. पुरावे इग्नोर करताय मॅडम. ह्या अशा पेपर्सच्या धमक्या मला देऊ नका. असे 100 पेपर्स तयार करू शकते मी. नाही, सर्वात शेवटी गौरव. शुद्ध लेखन घातल्यासारखं वाटलं नाही. सेम टू सेम बोलतात रे. हो साहेब, वाक्यपाठ केल्यासारखे. करमरकार. काही लोकांना स्वप्नील सर रोमॅन्टिक याच्यात आवडतात. मला अशा जॉनर मध्ये जास्त आवडतात ते. कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे पाटीलांकडे. आम्हाला मान्य आहे की ही डिपार्टमेंटची चूक आहे. आतल्यात खूप लूट माजली बाप लेकानी. उद्या सकाळपर्यंत कन्सर्न माणसाचं रेजिग्नेशन असेल तुझ्याकडे. तोपर्यंत बाप रिझाईन करणार. लागलेले डाग पुसत नाही. मला शांत झोप लागणार नाही आणि मला शांत झोप पाहिजे. तुझा बाप तर गेला. तुला फक्त मीडिया समोर हिरो बनून राहता येतं. पण तसं नाहीये. खरं तर नोकरीला गेला असं असेल बहुतेक. कारण माहितीये, मेरे को विजय को मार के अपने भाई को आजाद करने का है बस. पुढच्या 24 तासात आरडीने सरेंडर केलं तर ठीक. मल्टिपल ट्रॅक. तो कमाल कमाल. ऍक्च्युली कमाल आहे ट्रेलर असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हा सिनेमा रिलीज होतोय 17 तारखेला. ज्याची भिडंत आहे 2 हिंदी सिनेमांबरोबर. एक म्हणजे इमर्जन्सी आणि दुसरा म्हणजे आझाद. सो अनलाईक मराठी सिनेमा, मला असं जेव्हा कधी टिपिकल कॉमेडी किंवा अति सामाजिक सिनेमे येत नाहीत आणि अशा जॉनरचे सिनेमे जेव्हा आपल्याला बघायला मिळतात तेव्हा नक्कीच उत्सुकता वाढते. आणि याच्यात आय थिंक मल्टिपल गँग्स बरोबर, म्हणजे एका साईडला आहेत प्रसाद ओक सर जे मेन विक्टिम, जे मेन सस्पेक्ट आहेत, आणि दुसऱ्या साईडला प्रणव राव राणे आणि त्यांची गँग. सो ओव्हरऑल या सगळ्या गुंतागुंत आणि प्लस बाप आणि लेकाचे जे काहीतरी भिडंत आहे. लेक ज्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन करतो ते बहुतेक बापाला आवडत नाही, किंवा बाप जरा करप्ट असेल आणि लेक एकदम इमानदार असेल. सो बघूया ह्या सगळ्या गोष्टींना एका धाग्याने कसं बांधलं गेलेलं आहे हे आपल्याला येत्या 17 तारखेलाच करणार आहे. मला तरी हा ट्रेलर आवडलाय. तुम्हाला ट्रेलर कसा वाटलाय कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.